नमस्कारो. आट्रपेंट्याच्या देवस्थान श्री मदनंतेश्वर देवस्थान या मंजेश्वराच्या या देवाला सन्निधिरी षष्टी महोत्सवाच्या या एक गम्मते मध्यंतू आम्ही अंगाच्या प्रमुख लोकांक आपण या पॉडकास्ट स्टुडिओंतू तांगेल्या चढती माहिती विंगड विषयांतू घेवतसला एक प्रयत्न करतसची आमगेल जनाक त्या माहिती कोळका म्हणजे कतिरी आत्ता आमगेलो तसची श्रीयुत प्रसाद प्रभुमाम तांकां कार्यक्रमात मोगान स्वागत. प्रसाद एका वायकाला कसं म्हळ्यार मंजेश्वर देवस्थानांतू वॉलंटियर्साला संख्या कितलाच काही विचार विंगड तातूंत शक्ती म्हणटाची वॉलंटियर्स पण आमकां एक शक्ती आनी तांचे एक कामाक म्हण तुम्ही तांचे एक नेतृत्व घेतिल्लो आसा एक मूप जावन त्यावेळी प्रतिपन ते एक कसं म्हणून आमकां भितर बय्या पावसाच्या दिवस तुमची जबाबदारी डब्बल असता नित्याकिन डब्बल असता. काली पावस आयला फुडले वर्सा पावस आयला फुडले वर्स तुमी अभिप्राय घेतिल्लो आसा त्या भशा विज्युअल्स पडला रे आजी काही म्हाका एक कशी तुम्ही त्या सुदारसिला म्हणजे एक अद्भुत क्षण वय बा एक तुमकां भाग्य आहे त्या करचे आणि एक त्या एक चॅलेंज आहे या वॉलंटियर्स विषय येताना तुमके एक शक्ती जावन एक तांगेले ग्रुप आसा कसं म्हणटात तुम्ही म्हणून प्रथम जावन हांव आमगेल्या आट्रपेंटे दन जावन आशिल्लो श्रीमद अनंतेश्वर देवाक साश्टांग नमस्कार करून आमगेले यतीवरी जायन आशिल्ले समय मंत्र तीर्थ स्वाम्याले चरणारी हांव साश्टांग नमस्कार करून हांगा मंजेश्वर षष्टी विशयारी दोन विशय हांव निमूचाक तुमगेल्याक अपेक्षा पावता. मंजेश्वरांतू षष्टी म्हणून सांगल्यार वर्सा एक पटी येवचे षष्टी म्हणून सांगल्यार प्रति एकल्या आमगेल्या गांवां तुलाना भायर गेलेले बॉम्बे आशिल्ले बेंगलोरांत हांगा तुलाना आमगेले अर्ध जन बेंगलोरांत आसा डबल ग्रेड्युएट जावन चांग कामार आसाची आनी कसन चुकता की गोत ना म्हाका बट षष्टी समयारी मंजेश्वरा येवन तांगेले येतानुशक्ती कामां स्वयं सेवक कामां कार्यकर्तांगेल कामां तांणे एक सिन्सियर अपेक्षा नातिले निस्वार्थरी देवाले सेव करून वच्चे सुमार वर्सां एक रूढी आनी कसं सांगलें मंजेश्वरांतू षष्टी महोत्सव म्हणून सांगलें वैभव विंगड पयर आमगे स्वाम्यान सांगला मंजेश्वर षष्टी मंगळूर तेरू मुलकीचे प्रतिश्ठे पुण्य सांगल्यार सुदारसूचे एक व्हड विशय म्हणून सांगून ते सुदारसूचे भाग्य प्रथम जेवन आमकां मेळ्ळेले एक व्हड विशय म्हणून सांगून हांव एक सांगूक पूर्वजन्म सुकृता म्हणत वय मागीर कसं सांगल्यार हांगा प्रति एक काम करता जाल्यार मंगळूरचे मंगेरी हांगा लालकी अलंकारू वाडचे कान मारचे शाणमर्दन करचे आनी चिल्लर काम त्या पुरो जन ಗೊತ್ತಿಲ್ಲ ವಿಷಯ त्या नमने काम आसता ते आमगेले 40 तुलन 50 जनान करचे काम कसं सांगल्यार प्रति एकल्यानी तागेले एक जबाबदार घेवन तो काम निस्वार्थार करता. कित्याक पयर आतां षष्टी महोत्सव तुला आमी एक प्रारंभ जावया पाडव्या दिवस रात्री पावस एक 10 निमिषा पावस रथ आमगेले ध्वजारोहण दिवस रात्री पावस तिन्ही दिवस सृष्टीन तुला आमगेल तै ते दिवशी पावस खाली रात्री आमगेल देव मंडीर तुला चंद्रमंडल तुला देवंक जाल्यार दरान दर 1.5 गंटे पावस जाल्यार आमकां भारी बेजार जालें कसं सांगल्यार इतलो व्हड महोत्सवा समयार एक पावस येयल्यार आमकां न्ही भायर महोत्सव येवचे जनाक भारी एक अनुकूल जायना कश्ट जाता ते कशें जाता पांयची विशयार आमी काल आलोचन केलें पांय आमी कशें करचे ती आमगे जड लालकी कशी करची मृगपेटी कशी वचे सकाळी भांगरा लालकी कशी करची जाल्यार आमगेले वट्ट विचार म्हळ्यार पांय येयच ना म्हणून पावस येवचे संदर्भान इथे मात देवाना आयचे पावस खाली घालना आमी लेखचे आतां प्रेझंट आज सकाळी आमी येताना आज सकाळी 2000 जनांची मडस्थान आयल्याची बायल मनशे 2000 जनां मडस्थान आमी सकाळी तुलाण्याची प्रारंभ करता तांकां टिफीन 5 वरेक आमगेले टीम देंवता. काल रात्री उत्सव जाताना आमगेले 2 गंटो 4 गंटे 4:30 एक टीम आमगेले कापी निरंतर रात्री न्हिदोन आसनाची एक टीम आमगेले सकाळी वच्चे लालकीक अलंकारू ते एक टीम तन्नीची मागीर अप्पा सकाळी येवका 1 to रब्बील आमगेले बेंगलोर तुला नागेश भट्ट तगेल एक टीम आमगे लालकी अलंकार करचे रामचंद्र कामत रामू तगेल एक टीम तक एक टीमा एक जबाबदारी म्हणून सांगलेली तो त्या टीमा मात नाही आज वाडूक येतो कांद मारूक येता शाणमर्दनाक येता पुरे एक टीम जाल्यार तांची एक जबाबदारी जाल्यार सकाळी 8 गंटेक आमगेले भांगरा लालकी वचूंक जाल्यार टिमाचे प्रति एक स्वयंसेवक कार्यकर्ता प्रेझंट जावन आसताची
आज सकाळी येवका जाल्यार आमगेले ಸ್ವಲ್ಪ उद्दार आपला आमगेले कामाचे हांकां एक आमी तांकां एका डायरेक्ट येवन कसं सांगलें सांगता पिट्टो रुका पिट्टो आमी ऑलरेडी हांड दवरता 50 कोणी रुका पिट्टो आमी देवस्थान आडायता मंडळीचे हांकां सांगून हांड दवरताची ते सकाळी आमगे लालकी बार तरतना त्या पुऱ्या स्प्रॅक्टीस जावन उद्दाक येता स्थितीर आमगेले नेल रबलो आतां थंय आमकां तो पावसाचे देवान आमकां पावसो रबयला म्हूण सांगून आमी देवाक एक मागणी केल्या आनी ಸ್ವಲ್ಪ वेळार देव यज्ञातून भार सरता यज्ञातून भार सरतरी आमगेले भांगरा पलंकी रे देवाक यज्ञार ते बली येता आनी भोजन जाता रे रात्री आमगेले देव आजी ब्रगपेट एका विराजमान जाता म्हळ्यार खंयचे एक कार्यक्रम नंतर वॉलंटियर्स जेवकाची हांगा वॉलंटियर्स म्हळ्यार तुम्ही म्हणा प्रकार पुरा कामान तो एक मेळ असाध्य असाध्य मंजेश्वरांत हांव लास्ट टायम आमगेल्या लास्ट टायम येयला पावसा विशय सांगता त्या पावसाक पावसो निरंतर येईल पावसो आमगेले यज्ञ मंटप पंदान तो प्राचीन काळातून एक तळ आसा त्या तळ्या मुचीच्या कारण कसं सांगला रे त्या तळ्यान तो तळ्या असच्या कारण कसं तळ्याक कसं संकट आशिल्लें त्या तळ्यान तो बुटली मुचाल्या रे ते संकट निवारण जाता म्हणून दर्शना टायमार सांगिल्लें आसा ते दीस वता वता तो प्रजातीचे येवन नवच्याक स्टार्ट केला ताजे खातीर ते आडಳಿತ मंडळीचे तेच नाशिल्लें ते बंद करून आमगेले ते यज्ञ मंडपाक पिल्लर ना ती यज्ञ मंडप तो ताजी वयर बांदला तो त्या उद्दाक क्रमेण फुल्ल जावन ताजी भितर तुला सायडा तुला ना झर येवन आमगेले सुद्दो फुडली वर्सां येवच्या कारण आतां हे वर्सा जाल्यार पावस येनी कितलो जोर एक जेव्हा 2 दीस पावस असल्यार ते एक नॅल एक लेवल करता म्हणून कॅपॅसिटी आमगेले मंजेश्वरच्या आसा आनी आमगेले मंजेश्वरचे खंयच्याक रेडी कसा म्हूण सांगला रे खांदो ती आमगे लालकी तुमी सान मटा म्हणलें न्हय ती 600 किलो आत्ताच ती आनी देव फूल जाता 7 किलो जाती त्या देवान बैसता ती शक्ती विंगड त्या सकल वैराट म्हळ्यार एक देवाचो अनुग्रह त्या मट्टा आसल्यार आसा बदा कसाला सांगची म्हूण सांगला रे ते आमी हांव आतां 20 वर्तुलान ते हांव खांदो पाजी चडयता आतां ह्या वर्तुलान हांव ताजे शिफ्ट केला ते ಮುಂದಿನ ಜನಾಂಗ ಮುಂದೆ ಸಂಗೊಂದು 2 ಜನ ತನಕ ರೆಡಿ ಕೆಲ್ಲ ಯಾವ ವರ್ತುಲ ನಮಗೆಲ್ಲ ಬ್ರಗಪೇಟೆಗೆ ಸುರೇಖ ತನ್ನಿ ಲಲ್ಕಿ ತಾಣಿಗೆ ತನ್ನಿ ಕಾಣಿಗೆ ತಂದಿಲ್ಲ ಇದು ನಮ್ಮ ದೋಗ ಯಾವನ್ ರಾಮನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ ತಂಗ ದೀವನು ತನ್ನಿ ತಕ್ಕ ತಯಾರಿದಿಲ್ಲ ಆಚೆ ಪೈಚೆ ಆಜಿ ಮೃಗಪೇಟೆ వచ్చి ನೆತ್ತರಿ ಪೈಚೆ ನಮಗೆಲ್ಲ लास्ट कॉन्सेप्ट कसं सांगला रथारोहण त्या रथारोहण एका आम्ही एक अच्चुमारान मारचे एका त्या एक अद्भुत क्षण तुम्ही एक पळोवका गेलेले ते इथे आमी सांगला आमगेले तेराक स्टेरिंग ना आमगेले तेरू अच्चमारारी फुडें प्रजातीचे येता आशिल्ले ते आतां ते आमगेले तांगेले भितर सान वैमनस जावन एक 50 वर्स फुडें तन्नी येवची रपयले तन्नी येवची रपतरी आमगेले चर्क्यान ते स्वयंसेवकांनी अच्चमार मारचे का स्टैल कशें सांगला आमगेले तेरू एश्यो वचून क्रॉस जावन एश्यो तेलो तो तेरू घुवन वचून घुवन येवचे ते एक क्षण मरेयलागದ क्षण इथे सांगला ते एक अद्भुत ते एक विजृंभणे विंगड ते एक मिगेल मनस्पूर्वक जावन सांगता मिगेल वैयक्तिक ते वचून येतरी म्हाका एक दोळ्या उदय येवचे दिसता म्हाका ते एक क्षण रोमांचक क्षण इथे म्हळ्यार आमगेले रोमांनी नीट जाता इथे म्हळ्यार ते येवन पावता ती आमकां एक षष्टी महोत्सव जाल्लो म्हणून आनी आमकां ह्या फाटी आडाळीत मंडळीच्यांनी आमकां फुल्ल सहकार कसो दिलो आमी सांगला रे फस्ट आमगेले मंजेश्वर देवस्थानान तो आयिल्यांक आतिथ्य म्हणून सांगलें तांकां आयिल्यांक खुश करता आयिल्ले नाड्यारी कसं तांकां संकट तांगेले वेव्हार तांगेले संसार तांगेले कुटुंब वृद्धी जावची खातीर देवा लागीं प्रार्थना करूं येवचें त्या प्रार्थनेक कसं गेलें आमी एक चुकील उतरां तांकां बेजार जालें जाल्यार ते आमकां बडवता म्हूण सांगून तांचो 2 उत्तर ना त्या आडाळीत मंडळीच्यान आमकां कसं सांगलां आमी सांगलां गणपतपय मामाना एक आतिथ्य एक शुचित्व ते आसून जाल्यार मुखार आमगेल्या चंदाई विंगड आनी आजी तशीच आजी मृगपेटे दिवस देवान बनमी दिवस आमगेल्या चांगेक ब्राह्मणाक एक 50% आवेश येईल आसा देवाल्या गर्भकुडीन तो मुखारी आमी ते एक वेट करता आसाची ते एक इम्प्रुवमेंट जावन त्या देवाक एक आवेश येवका चांग ब्राह्मणा एक आवेश येवका म्हणून सांगून आमकां देवाल्या हांव मागणी करता अनेक प्रश्न तुगेले एक उत्तर आयकतानाची मंजेश्वराचे व्हॉलंटियर जावन एक जल्म येवका म्हण दिसचे एक संदर्भ आयल्या कसं म्हळ्यार त्या एक ಒಗ್ಗಟ್ಟು आसा पुरो एक खूश आसा पुरो पडताना खुशी येता
तुगेले एक सेंटेन्स ऐकताना मस्त एक इन्स्पिरेशन म्हणून येतं इतलं तू उरलेलं आमगरोटू मस्त धन्यवाद थँक्यू व्हेरी मच देव बरें करो थँक्यू